गुड मॉर्निंग गाईज. आता दिवस चौथा आणि आपण आलेलो आहे गिरनार पर्वत. आज गिरनार चढणार आहे आपण. तर रूमच्या बाहेर इंट्रो करायला भेटलं कारण थोडी गडबड झाली, आम्ही लय मागे राहिलो. तर आता आपण आलो डायरेक्ट रोपवेसाठी. तर आता डायरेक्ट रोपवेला लाईन लावणार आहे. बघा दाखवतो तुम्हाला. आपली पब्लिक पुढे चालली, लास्ट मेंबर होते आपले. आणि वरती बघा आपले एवढं सगळं क्लायमेट बघा, असं वाटतं पाऊस मस्त येणार आहे. तर आता हे लास्ट मेंबर आहेत. तर आता आपण बसून जाऊ. आपली अर्धी पब्लिक पुढे गेली आहे, त्यांनी जाऊन लाईन लावली आहे. तर आपल्याला बघू त्यांच्यामध्ये घुसता येते का एकदा आपल्याला वेगळी लाईन लावता येते. तर चला आता आपण डायरेक्ट आपण रोपवेच्या लाईनमध्ये भेटू. आपल्याला थोडीफार वेटिंग होती. आता वेटिंग झाल्यानंतर आपण निघालो आहे बघा. रोपवेच्या दिशेने सगळे निघाले आहेत माणसं, आपली पब्लिक. आता पुढे जाऊन बघू काय कंडिशन. मग पुढे जाऊन पण बहुतेक इथे वेटिंगच असेल आपली. बघू पुढे जाऊन आपलं काय भेटतं आहे. मस्त बनवलं आहे. चला डायरेक्ट आता रोपवेच्या तिकीट काउंटरला भेटू. परिश्रमाच्या ह्याच्यात तर आलेलो आणि आता फायनली आपण बघा रोपवेजवळ पोहोचलेलो आहे. बघा रोपवे काय मस्त वेदांत पहिल्या नंबरला आहे. वेदांत साधन आहे काय, साधन आहे ना. हां आलेले आहे रोपवे, मस्त चालले स्लोपणे. एक गेली, आता आपला नंबर आहे. जेवढी जवळ जातो तेवढी मजा येते. तर आता डायरेक्ट रोपवेमध्ये भेटू आपण पुढे. चला मस्त बसला, वेदांत बसला, पंकज भाई बसला, तिथे खेडेकर बसला, तो नरेश म्हात्रे बसला, इथे अंकल बसला बाजूला. चला आता आपण हळूहळू बघू बाहेरची सिनेरी दाखवतो तुम्हाला. जसं जसं वरती जाऊ तसं तसं बाहेरची सिनेरी. रोपवे निघालाय मस्त आहे. व्ह्यू बघा, व्ह्यू. क्लायमेट पण ढगाळच आहे. तुला तर सरळ आहे बाबा. सॉलिड फ्रिक्वेन्सी आहे ना, फास्ट पाणी मस्त आहे. क्लायमेट बघा, पावर कुठे खाली तो. हा बाबा मोर बसलाय इथं. अरे हा बघ खरंच बसलाय. मी जाम मोर बघितलाय. लांडोर आहे, लांडोर. त्याला जात पण मस्त आहे. फुल क्लायमेट वगैरे मस्त भारी आहे. तर आता आपण उतरूया आणि बाहेर अजून 5000 स्टेप आपल्याला चढायचे आहेत. त्या चढायला लागतील. क्लायमेट बघा, क्लायमेट वगैरे मस्त आहे. विकेंड क्लायमेट आहे. हे सगळे आपले पलटण उतरलेले आहे, लास्टची पब्लिक उतरलेली आहे. अंकल कसं वाटलं? खूप छान, खूप सुंदर आणि मस्त. सगळे एन्जॉय करतायत, खूप मजा करतायत, खूप आनंद घेत आहेत. आणि एवढं सुंदर वातावरण आणि एवढं सुंदर क्लायमेट आहे, त्यामुळे एवढं मजा आलेली आहे आम्हाला सर्वांना. खाली आम्हाला एवढी गरम होत होतं ना, इथे वरती आलं असं वाटतं कुठे आलं ना कुठे नाही. एवढं क्लायमेट मस्त थंड आहे. चला आता आपण शिडीवर भेटू. शिडीवर जसे जसे पॉईंट येते तसे तसे आपलं सगळं दाखवतो आपल्याला. हे बघा आता शिड्या चालू झालेल्या आहेत तिथे. मस्त शिड्यावर चढू आपण आणि बघू पुढे काय काय आहे ते प्रोसिजर. जसे जसे मंदिर येतील आतमध्ये मस्त. आता थोडंसं ऊन आलं बघा. क्लायमेट बघा, एक नंबर एक क्लायमेट आहे. असं वाटत ना आपण उन्हाळ्यात आलं, असं वाटतं हिवाळ्यात आलं. आणि फुल धुकं पडलं, फुल फॉग बघा. पहिला स्पॉटला पोहोचलो आपण. 5000 स्टेप्स रोपवेने असतात आणि अजून आता आम्हाला 5000 स्टेप नॉर्मल चढायचे आहेत. कारण रोपवे ही फक्त 5000 स्टेपपर्यंतच चढते. त्याच्यानंतर पुढे आपल्याला चालतच जायला लागतं कंपल्सरी. बघा क्लायमेट बघा.
क्लायमेट दाखवतो बघा तुम्हाला, मस्त क्लायमेट आहे यार. क्लायमेट काहीच दिसत नाही खाली, आणि फुल थंड हवा, चिल्ड हवा, चिल्ड हवा. चला आता आपण पुढे जाऊ. पुढे मस्त एक मंदिर लागलंय, आता मंदिरात बघू, दर्शन घेऊ मस्त आणि हळूहळू पुढे पुढे जाऊ. आता निघालो इकडनं. आता इकडे आपली पब्लिक तर सगळी इथेच आहे. मस्त चाय वगैरे पिऊ आता. मस्त क्लायमेट बघा, काहीच दिसत नाही, एवढं धुकं पडलंय सगळीकडे. तर पुढे पुढे जाऊ आता. मस्त एक गरम गरम चाय पिऊ, बघू काय इथे होतं आहे ते. सगळे काटा घेऊन चालतात. आपल्या काठीची तर काय जरूरत लागणार नाही, आपण जेवण घेतो. काठीची जरूरत नाही आता. थोडा इथे स्नॅक्स वगैरे खाऊ, नाश्ता वगैरे करू. आणि 10,000 रोपेनी चढलो शेफ. आता 5,000 आपल्याला पायाने चढायचे आहेत. बघू आता कसे काय वेदांत निघालाय पुढे. राजन अंकल माझं करवंदाची झाडं शोधायला चाललंय. करवंद पाहिजेत का रे आपल्याला. राकेश अंकल बघ, जगदीश आहे, पार्थ, नरेश म्हात्रे बघ गेला बघ करवंद शोधायला, आणायला गेला बघ. ये बघ करवंद का चोरायला गेला बघ. हा कच्चाई हे बघ. मस्त सगळीकडे ऑलमोस्ट सगळे जंगल ठिकाणी करवंदाची झाडांनी बघा. जन्नत आहे जन्नत. धुकं बघा, धुकं हा सगळं धुकं आहे. आणि मधून आपण रस्ता चाललोय चालत. तर मस्त सगळे चालत ऑलमोस्ट निघतात. बघा काय वाटते यार, क्लायमेट बघा ना तुम्ही. एकदा सगळ्यांनी, माझा तर विचार आहे सगळ्यांनी एकदा इथे येऊन बघा. फुल जन्नत टाईप आहे, स्वर्ग हेवन तशा टाईपमध्ये सगळं दिसतंय आपल्याला बघा. आणि असं वाटत नाही आपण गरमीमध्ये, असं वाटतं थंडीमध्ये आलो आहे. आणि थंडीमध्ये एवढी थंडी लागते ना, पूर्ण थंड थंड हवा सुटली बघा. सगळी हवा सुटली आहे. आपण पण चालतोय, आपण लास्ट आहे. पुढे जाऊ थोडं थोडं शेप पाठ करत सगळं व्हिडिओमध्ये दाखवतो. पंकज भाई दमलेला आहे आणि काठी घेतलेली आहे शेवटी. नो सहारा गरीबो का आसरा, एकही आपला काठी. चला क्लायमेट बघा, काहीच नाही दिसत. दोन्ही साईडला पूर्ण धुकं आहे बघा, वरती पण धुकं धुकं, काहीच नाही दिसत आहे. चला आपण हळूहळू पुढे जाऊ, स्टेप टाका. कसं कसं पुढे जाऊ. वेदांत पण नुसते फोटो काढते, म्हणजे राव पार ते दमला का नाही दमला. मस्त क्लायमेट आहे यार. चला पुढे जाऊ. सोडून 2,000 शेफ झालेले आहेत. तिकडनं आपली अर्धी पब्लिक उतरली. तर राजन दमला, राजन काका नाही दमला. नाही तो करवंद भरतोय बॅगेन. हे बघ, बाकीची अर्धी पब्लिक मम्मी पप्पा वगैरे सगळे उतरले खाली. आणि आता आम्ही चढतोय. म्हणजे आम्ही किती ग्रेट माणसं आहेत बघा. सगळ्यात फास्ट चढणारी माणसं आज सगळ्यात लेट आहेत. आणि जी लेट चढणारी माणसं आज हळूहळू खाली उतरतात बघा. मम्मी बघ कशी उतरले मस्त. पप्पा बघ मस्त. पप्पा ओके ना, पप्पा ओके ना. चला भेटू पुढे. पक्का दमले, पाय दुखतात, याचे बी पाय दुखतात. तुझे वेदन पाय कसे दुखतात? नाही दुखत. चला वरती जाऊ आता हळूहळू. वालू मला तर वाटतं हेच मंदिर आहे. एवढं अजून चढायचं बाकी आहे. बाकी तर उतरले सगळी पब्लिक, हळूहळू चढते. तर वाटलं नाही, पण आपण असं ठरवलंय का वरचं दत्तगुरूचं दर्शन जाताना आणि येताना दोन्ही टाईम बारका बरगा दमला आणि त्याने पप्पाला कामाला लावला. एक पप्पाला चढताना विचारेन पप्पाने कामाला लावलं. पण चढताय पप्पा पण स्ट्रॉंग वाटतात त्याचे. आपण पण जाऊया. सांगू तुम्हाला 3 वाजता आम्हाला तुमच्या दरवाजाचा आवाज आलेला. 3 वाजल्यापासून जिना चढतात. ते आत्ता उतरलेत खाली. किती वाजले? 10 वाजलेत. काकी पण मस्त चढलंय, आजी पण मस्त चढलंय. आता आपण चढू वरती. वरतीवर राणीजाईचं पण दर्शन झालेलं आहे फायनली. जिंकलेली आहे. तर आपण हे तो कानन आपला कनक एकटा चढला तो. तिथे अर्धी पब्लिक आपली मागे आहे. अर्धी पब्लिक पुढे. कनक दमला का? दमला नाही दमला.
चला परत जाऊया चल परत चढूया हेलिकॉप्टर हा हे कडव पण आहे बघ ही राणीचा हे जमली का तू नाही हा. चला आता हळूहळू आपण वरती जाऊ सगळं दाखवतो तुम्हाला वरती मध्ये बघा हा सगळा डोंगर आपण चढलोय पायाशी हा तो अंकल पण आला फायनली तर फायनली आपलं दर्शन झालेलं आहे आता खाली उतरायच्या प्रोसिजर चालू झालेली आहे बाकीची पब्लिक पण 60% आपल्या पिकनिकमधले 60% लोकांचं दर्शन झाली आणि मस्त आता खाली उतरू आता जाताना विचार करू रोप्याने जायचं का डायरेक्ट जायचं खाली मजा येणार आहे कारण आता खाली डायरेक्ट आपण चालतच जाऊ मजा येणार आहे चालत जाताना काय वाटणार नाही चला सगळे पब्लिक उतरते जेवढी पब्लिक उतरते त्याच्यापेक्षा डबल पब्लिक वरती चढते दर्शन करायला कारण एक असं ना बोलतात ना काय बघण्यासारखं स्थान आहे दत्तगुरूंचं मजा पण येते चढायला लोकांना काय वाटत नाही तिथं जर तुम्हाला डोली पाहिजे असेल तर डोली पण अवेलेबल आहे तर माणूसच जमला दर्शन वगैरे केलं मस्त आणि डोलीमध्ये बसला तर डोलीमध्ये घेऊन चालला बघा त्याला डोली अवेलेबल पण आहे त्यांच्या पण जे डोली घेऊन जातात त्यांच्या पण कार्याला सलाम कारण आपल्याच माणसाने एवढी चढताना फाटे तर त्यांची डोली घेऊन चढताना काय वांदे होत असतील बघू शकता चला पुढे भेटतो आता गाणी बोलत चाललेलं आहे आपण दत्ताची पालखी निघालो घेऊन दत्ताची पालखी आम्ही भाग्यवंत पालखीचे बोई आम्ही भाग्यवंत मस्त आता खाली उतरतंय अंकल वगैरे गाणी बोलतंय मस्त निघालो घेऊन दत्ताची पालखी निघालो घेऊन दत्ताची पालखी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा अशी एनर्जी असेल तर उतरताना पण काहीच वाटत नाही आपल्याला फुल मजा येते फुल ऑन एन्जॉय करत चाललेत पब्लिक आता उतरताना काय वाटत नाही पालखी निघालो घेऊन दत्ताची पालखी निघालो 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 घेऊन कसं वाटलं कसं वाटलं तुला चांगलं वाटलं आता परत जाऊया सर वरती चढेल चला पालखीचे निघालो घेऊन दत्ताची पालखी निघालो घेऊन दत्ताची पालखी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ जय श्री गुरुदत्त घेऊन दत्ताची पालखी निघालो घेऊन भाग्यवंत पालखीचे बोई आम्ही भाग्यवंत पालखीचे बोई निघालो घेऊन दत्ताची पालखी निघालो घेऊन दत्ताची पालखी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 निघालो घेऊन दत्ताची पालखी आम्ही भाग्यवंत आम्ही भाग्यवंत पालखीचे बोई दिगंबरा चला मुली आणि शेवटी डोलीमध्ये डोलीमध्ये मस्त आत्या बसून चाललेली आहे बघा आत्या कुठे दुसरी येते का ठीक आहे चला बाय
फायनली आपली दुसरी आत्या पण आलेली आहे डोलीमध्ये बसून. बघा मस्त की आत्या बसून आलेली आहे. पहिल्यांदा आलेली आहे मी. हा. कधी वैष्णो देवीला पण गेली नाही. हे बघा. आता खूप चांगलं वाटते. माझ्या बहिणीने आणलेलं आहे मला बरोबर. तिच्या बरोबरच आता जाणार मी वर ठीक घरी. आहे. चला भेटू पुढे. तेव्हा आता मस्त सगळे उतरले आणि आता ही रुचिराताई पण चढले बारक्यानं दोघांना घेऊन हळूहळू मजा करत चढतात. तो निकिताचा पोरगा कनत पण मजा करतात. हे बारक्या होय जय तो बारक्या आला. हे बारक्या टाटा टाटा. चल का नदिया चल 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 चला. मस्त दोन जंगलात दोघंच फिरतात. भूक लागले म्हणून बाहेर येतात. चला ठीक आहे. आपलं दर्शन झालेलं आहे गाईज आणि आता आपण चाललेलं घराच्या दिशेने वाट करतोय. हे तिकीट काढले आहेत. रिटर्नची तिकीट वेगळी काढायला लागते. सिंगलची तिकीट 400 रुपये आणि जर तेच तिकीट दाखवले तर जाताना डिस्काउंट भेटतं आपल्याला 230 रुपये तिकीट आहे. तर चला आपण आता डायरेक्ट खाली रोपायला जाऊ. आता गरमी एवढी वाढली आहे ना फुल गरम होतं वाफा मारतात. मस्त दर्शन झालं. आता चालू खाली बघा व्ह्यू. लोड नको ठेव रे अशी होते. तू ये इकडं. तू ये इकडं. ते वेदांत लोड नको ठेव. आम्हाला उलट मस्त वाटते. असं अर्धा तास थांबायला पाहिजे. आधा घंटा रोखल्यानंतर कशाला असं बोलतोस रे? व्ह्यू बघायला कशाला बोलतोस? जायला पाहिजे. पण मस्त रोपीमध्ये असताना आणि खाली बघतो तुम्हाला भूक लागले तर खाली खायचं वगैरे सगळं दुकान ठिकाण खाऊन त्याला थोडी शिळ लावा. चला आता आपण चाललो आहे डायरेक्ट रूमवर चाललो आहे. डायरेक्ट रूमवर भेटू.